सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। उद्या माघ पौर्णिमा आहे। माघ पौर्णिमा आपल्याला पितरांची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची पौर्णिमा असं समजलं जातं। तर विषयाकडे वळण्याच्या आधी बघा, मी तुमच्यासाठी एक ओम आयुर्वेदिक हेअर ऑइल जे मी माझ्या स्वतःच्या हाताने बनवलेलं आहे, जवळून पहा। तर हे जर तुम्हाला मागवायचं असेल तर स्क्रीनवर एक व्हॉट्सअप नंबर देते, त्या व्हॉट्सअप नंबरला येऊन हाय करा आणि ह्या तेलाची पूर्ण माहिती जाणून घ्या। या तेलाने आपले केस त्वरित गळती होत असतील तर ते त्वरित थांबतात आणि त्याचबरोबर जर का अकाळी पांढरे होत असेल ते सुद्धा कमी होतात आणि काळ्या केसांची भरपूर सारी उत्पत्ती आपल्या केसात होत असते। तर त्यामुळे आता हे जर तेल हवं असेल तर नक्कीच व्हॉट्सअपला येऊन हाय करा, स्क्रीनवर नंबर देते। विषयाकडे वळूया। आजचा विषय आपला माघ पौर्णिमेचा आहे। माघ पौर्णिमा ही खूप शुभ आणि आपल्या पितरांच्या सेवेसाठी शुभ पौर्णिमा अशी मानली जाते। माघ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला जर का आपल्या आजूबाजूला कुठली नदी असेल तर त्या नदीत जाऊन जर का स्नान करता येत असेल तर नक्की स्नान करावं। नसेलच जमत तर आपल्या घरात जर का गंगाजलाची बॉटल असेल तर आंघोळीच्या पाण्यात थेंबभर हे गंगाजल घाला आणि त्यात आंघोळ केली तरीही चालेल। शिवाय उद्या सकाळीच उठल्यानंतर आपल्याला आपल्या तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यायचं आहे, थोडेसे तीळ घालायचे आहेत आणि लाल रंगाचं फूल घालायचं आणि हे पाणी आपल्याला सूर्याला अर्घ्य म्हणून द्यायचं आहे। ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला सूर्याला हे अर्घ्य द्यायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला सकाळीच जर का जमलं तर सकाळीच आपल्या आजूबाजूला कुठे शिवालय असेल म्हणजे शिवमंदिर असेल ते तिथे जाऊन तुम्हाला शिवपिंडीवर थंड पाण्याचा अभिषेक घालायचा आहे किंवा आपण जसं जल अर्पण करतो तसं जल अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला तिथे बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे। आता पितरांची सेवा करायची तर काय करायचं, तर बघा असं म्हटलं जातं की श्री शंकर हे पितरांचे सुद्धा देव आहेत, त्यामुळे त्यांच्या मंदिरात जाऊन सेवा करणं सुद्धा खूप गरजेचं आहे। तुम्हाला जमलं तर रुद्राभिषेक घातला तरीही चालेल, तुम्हाला मंदिरात नाही जमलं तरी पण घरात तरी आपल्या रुद्राभिषेक घाला। तुम्हाला जे पण कुठली शिवशंकरांची सेवा करता येत असेल ती सेवा तुम्ही ह्या दिवशी करू शकता। असं म्हटलं जातं की पालनहरताची सेवा सुद्धा याच दिवशी केली जाते, म्हणजे ह्या दिवशी आपण भगवान श्री हरी विष्णूंची सुद्धा पूजा करू शकतो। तर त्यामुळे असं म्हटलं जातं की आपण माघ पौर्णिमेला आपण आपल्या आजूबाजूच्या नदीत सुद्धा स्नान करू शकतो। त्याचबरोबर आपण संध्याकाळच्या वेळेला जर का पितृंची सेवा करायची असेल आणि काहीच जर तुम्हाला जमलं नाही तर एक गोष्ट नक्की करावी, आजूबाजूला आपल्या कुठेतरी जुनं पिंपळाचं झाड असेल, बघा नवीन नाही, ती खूप जुनं झाड असेल तिथे जाऊन तुम्हाला एक तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि तिथेच तुम्हाला बसून कुठला तुम्हाला जर का पितृसेवा करता येत असेल तर त्या दिवशी तुम्हाला पितृसेवा करायची आहे किंवा दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे जप करत तुम्हाला त्यानंतर घरी यायचंय। आता दुसरी सेवा कुठली करायची, आपल्या उंबरठ्याच्या बरोबर बाहेर संध्याकाळी प्रदोष काळात तुम्हाला एक तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे। दिव्याला आसन द्यायचं, आसन म्हणजे एखादी डिश ठेवायची, त्याच्यावर थोडेसे तांदूळ घालायचे, त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा। ह्या दिव्याचं तोंड दक्षिण दिशेला असेल ह्याची काळजी घ्या। त्याचबरोबर आपल्याला आपण पितृची जी सेवा करतो आणि जे आसन वापरतो, जे वेगळं आसन असतं, आपण ते देवांचं आसन वापरत नाही, ज्यावेळेला आपण देवांची पूजा करतो त्यावेळेला आपण वेगळं आसन वापरतो आणि पितरांची सेवा करतो त्यावेळेला वेगळं आसन वापरतो। तर तो आसन घ्यायचा, त्या आसनावर बसून तुम्हाला पितृ अष्टक म्हणायचं आहे। अशी ही पितृंची सेवा तुम्हाला उद्याच्या दिवशी करायची आहे। त्याचबरोबर तुम्हाला जर का गच्चीवर एखादी सेवा करायची असेल, पितृ तर्पण सुद्धा त्या दिवशी तुम्ही करू शकता आणि जर का तुम्हाला गच्चीवर दही भात किंवा तुमच्या घरात जे कुठलं अन्न शिजलंय ते अन्न तुम्ही पक्ष्यांना ठेवलं तरीही चालेल। आता उन्हाळा चालू होतोय, म्हणजे हिवाळ्याचे दिवस संपतायत आणि उन्हाळ्याचे दिवस चालू होत आहेत, त्यामुळे पक्ष्यांना पाण्याची आणि थोड्याशा दाण्यांची त्यांची सेवा नक्की करा, म्हणजे त्यांची सोय करा। दाणे आणि थोडंसं पाणी आपल्या घराच्या आजूबाजूला नक्की ठेवा। जर का तुम्हाला एखादी मोठी बादली ठेवता आली तर त्यातलं पण पाणी पक्षीही पितील आणि गायी सुद्धा पिऊन जातील। ही सेवा सुद्धा तुम्ही करू शकता। पितरांची सेवा केल्याने आपल्या घरात जर का घराला पितृदोष असेल तर तो दोष कमी करण्याचा हा दिवस म्हणजे माघ पौर्णिमा, त्यामुळे माघ पौर्णिमेच्या दिवशी अशा तुम्ही अनेक सेवा करू शकता। आता पितरांची सेवा, पितृअष्टक झालं किंवा मंदिरात जाऊन आपण भगवान श्री हरी विष्णूंची किंवा शंकरांची पूजा केलेली आहे, अभिषेक घातलेला आहे, परंतु त्याचबरोबर आपल्याला अजून एक काम करायचं आहे। पितरांची सेवा म्हणजे काय, आता उन्हाळा आहे, तुम्ही चपलेचं दान करू शकता किंवा थंड पाण्याच्या बॉटल देऊ शकता किंवा
तुम्ही गरजू व्यक्तींना एक टायमाचा चपाती भाजी म्हणा किंवा एक टायमाचा डाळ भात सुद्धा तुम्ही देऊ शकता, खिचडी देऊ शकता. म्हणजे एक टायमाचं जे जेवण तुम्हाला देता येईल गरजू व्यक्तींना त्यांना तुम्ही नक्कीच देऊ शकता. त्याने काय होईल तर आपल्या पितरांची सेवा होणार आहे आणि पितृ खुश होऊन आपल्याला आशीर्वाद देतील. तर हे सर आपल्या आपल्या जीवनात हवं असतं. ज्या वेळेला पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो त्यावेळेला आपल्या जीवनात आपला सर्व काही चांगलं होतं, आपली भरभराट होते, आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात, कारण आपण पितरांची सेवा करत असतो. आणि पितरांना तेच हवं असतं की आम्ही गेल्याच्या नंतर आम्हाला कोणी आठवतं की नाही. तर त्यामुळे आपण पितरांची सेवा करायलाच हवी. आपण रोजच्या रोज नित्य सेवा तर आपल्या देवांची करतो, पण पितरांची सेवा काही अमुक दिवशी केली जाते आणि रोजच्या रोज करता आली तर नक्कीच करा. तर याचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी.